थोड्याच वेळात उजाडणारं होतं. नदीची खळखळ स्पष्ट ऐकू येत होती. झोपडपट्टीतल्या बऱ्याच चुली अंघोळीला पाणी तापवण्यासाठी पेटल्या होत्या. मी अंथरुणात लोळत पडलो होतो. तेवढ्यात गल्लीत कोणीतरी जोरात ठोठो बोंबललं. एका क्षणात सकाळची शांतता नष्ट झाली. सगळे हादरून उठले. बोंबलण्याचा आवाज वाढत राहिला. आवाज नदीकडून येत होता. सगळी झोपडपट्टी नदीच्या किनाऱ्यावर एका दमात गोळा झाली. कुणी मिसरी लावत तर कुणी लुंग्या आवळत गोळा झाले. मी वाट काढत कसा तरी पुढे आलो. नदीच्या किनाऱ्यावर कठडा होता. तिथं पार्वतीच्या चपला पडल्या होत्या. पार्वतीनं नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. रात्रीपासून गायब झालेल्या पार्वतीच्या चपला नदीच्या कठड्यावर आढळून आल्या आणि सगळं स्पष्ट झालं. पार्वती आमच्या महादेव नानांची मुलगी, 20 वर्षांची. प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या झालेली. गल्लीतल्या बऱ्याच जणांना माहीत होतं, पण कोणी तोंड उघडले नाही. महादेव नाना आणि त्यांची बायको लोळून लोळून ऊर बळवत राहिले. सगळी गर्दी शांत उभी होती. माझी नजर गर्दीत उभ्या असलेल्या गोत्याकडे गेली. गोत्या एक डोळा बारीक करून बेरक्या नजरेनं एकटक पाहत होता. तेवढ्या गर्दीत फक्त गोत्याच्या चेहऱ्यावर मला स्पष्टपणे आनंद दिसत होता. भूक मिटवण्यासाठी भाकरीच्या शोधात अनेक ग्रामीण भागातील पाऊलवाटा शहरात येऊन कायमच्या थांबतात. एखाद्या नदी किनारी अतिक्रमण करून निवाऱ्यासाठी झोपड्या उभ्या राहतात आणि शहरात झोपडपट्ट्या तयार होतात. अशीच होती ही तयार झालेली झोपडपट्टी. इथं आठवड्यातून 2 ते 3 आत्महत्या व्हायच्याच. जगण्याला कंटाळलेली बरीच लोक मरण्यासाठी या नदीचा आधार घ्यायची. नदीने सुद्धा कुणाला वाचवलं नाही. दर अमावशीला याच किनाऱ्यावर अनेक उतारे पडायचे आणि याच उतार्यावर उदरनिर्वाह करणारी जमात सुद्धा मी इथंच पाहिली आहे. गोत्या असाच भाकरीच्या शोधात बिराड घेऊन इथं आलेला आणि त्याच्या भाकरीचा शोध इथं संपला होता. तो या झोपडपट्टीचा एक भाग बनला होता. गोत्या हा पट्टीचा पोहणारा गडी. कोणी नदीत पडून आत्महत्या केली की मग पोलीस यायचे, नंतर केस प्रशासन बघायचं. तसं डिपार्टमेंटला हे काही नवीन नव्हतं आणि आम्हाला सुद्धा. अशा वेळी अग्निशामक दलाचे आणि पोलीस खात्यातील अधिकारी गोत्याला 100-200 रुपये देऊन नदीतून मृतदेह बाहेर काढून घ्यायचे. गोत्याचा संसार यावरच चालायचा. म्हणून तेवढ्या गर्दीत फक्त गोत्याच आनंदात दिसत होता आणि मला अण्णाभाऊंच्या स्मशानातील सोनं या धड्यातला भीमा आठवत होता. नेहमीप्रमाणे वैतागलेल्या चेहऱ्याने पोलीस अधिकारी आणि फायर ब्रिगेडची लोक शिव्या देतच आली. त्यांची सकाळ बिघडली होती. तोंडावर स्पष्ट दिसत होतं. तेवढ्यात एक अधिकारी ओरडलाच, कुठाय रे तो गोत्या, बोलवा त्याला. तसा गर्दीतून हात जोडत गोत्या साहेबांसमोर उभा झाला. साहेब म्हणाला, आता काय ओळू का तुला, मार उडी आणि बॉडी काढून दे. गोत्यानं कापड काढली आणि थेट नदीत उडी मारली. अर्ध्या तासात गड्यानं पार्वतीचं प्रेत बाहेर काढलं. तसा महादेव नानांचा आणि त्यांच्या पत्नीचा हंबरडा वाढला. दोघेही मुलीच्या प्रेताला कवटाळून बोंबलत रडू लागले. थोडा वेळ असाच गेला. नंतर अँब्युलन्स मधून बॉडी पोस्टमार्टमसाठी सरकारी दवाखान्याकडे रवाना झाली. अधिकाऱ्याने गोत्याला 1-2 शिव्या घालत त्याच्या हातावर 100च्या 2-3 नोटा ठेवल्या आणि डिपार्टमेंटची गाडी सायरन वाजवत निघून गेली. गोत्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट पाहिला. 4 दिवसाच्या राशनची सोय पार्वतीनं करून दिली होती. कपडे घालून गोत्याने नदीला नमस्कार करताना जेव्हा मी पाहिलं, तेव्हा या देशात माणूस म्हणून जगण्याची वेदना मात्र ठळक झाली. या गोत्यावर आणि त्याच्या कुटुंबावर मी तर नाहीच नाही, पण झोपडपट्टीतल्या एकानेही कधी प्रेम केलं नाही. परंतु त्याचीही वेदना असावी, हा काही त्याचा छंद नसावा. तसा नव्हताच, पण त्याचं जगणं कुणाच्या तरी मरणावर अवलंबून होतं. कुणीतरी नदीत उडी मारून आत्महत्या करावी म्हणून गोत्याचं कुटुंब मात्र कायम प्रार्थना करत होतं. एखाद्याने गोत्याला त्याचं दुःख चुकून जरी कधी सांगितलं तर गोत्या हमखास त्याला नदीत उडी मारून मर असाच सल्ला द्यायचा आणि खळखळून हसायचा. माणसात एखादं भूत असतं, तसा हा गोत्या मला भूतच दिसायचा. माझी आणि त्याची फक्त तोंड ओळख होती, बस एवढंच. 2-3 वेळा जेलची हवा खाऊन आलेला असल्यामुळे त्याला काम मिळत नव्हतं. मी त्याच्या वेदना, त्याचं दुःख समजून घ्यायचा बराच प्रयत्न करून हे काम सोडून दुसरं काहीतरी कर म्हणून 1-2दा सल्ला देऊन पाहिला. तेव्हा त्याच गोत्यानं माझी माय बहीण काढून मला हाकलून दिलं होतं. आमच्या झोपडपट्टीत वास्तव्याला येणारी लोकांची गर्दी वाढत राहिली. झोपडपट्टी तिन्ही बाजूनी प्रचंड वेगाने वाढत राहिली. एका बाजूला नदी होती. झोपडपट्टी वाढली तशा आत्महत्याही वाढल्या. शहरात अशा नद्या आणि झोपडपट्ट्या वाढतच राहिल्या आणि गोत्याचं काम सुद्धा वाढत राहिलं. नदीतून प्रेत बाहेर काढणारा गोत्याचा नावलौकिकही वाढत राहिला. त्याच्या बायकोला मी कितीतरी वेळा या नदीला नमस्कार करताना पाहिलं आहे. जसं नारळी पौर्णिमेला अनेक मच्छीमार समुद्राला तू अन्नदाता म्हणून पूजताच, तसंच हे गोत्याचं कुटुंब रोज नदीला अन्नदात्री म्हणून पूजत होतं. हे पचवायला जरी जड जात असलं तरीही ही एक सुद्धा भुकेची वास्तवता आहे हे विसरून चालणार नाही.
त्या दिवशी सकाळचे 10 वाजले असतील. 3-4 टेम्पो आमच्या झोपडपट्टीमध्ये घुसले आणि नदीच्या किनाऱ्यावर थांबले. लहान पोरांनी गर्दी केली. टेम्पो मधून कामगारांनी 15 फुटांचे लोखंडी अँगल खाली उतरवले, लोखंडी जाळ्या बाहेर काढल्या आणि 4-5 तासात नदीच्या संपूर्ण किनाऱ्याला त्यांनी संरक्षण भिंत बनवली. बाजूला एक मोठा कुंड ठेवला. त्यावर लिहिलं होतं, निर्माल्य यात टाकावे, नदी स्वच्छ ठेवावी. नदी एका क्षणात मला सुंदर दिसू लागली. नदीच्या दोन्ही बाजूला 15 फुटांची जाळी बसवण्यात आली, जेणेकरून कुणालाच या नदीत उडी मारता येणार नव्हती. बरीच लोक हे काम पाहून आनंदित झाली. थोड्या वेळाने गोत्याला मी कठड्यावर धावत येताना पाहिलं. गोत्या थरथर कापत होता. त्याचा अंतरंगातील आक्रोश माझ्याशिवाय कुणालाच ऐकू जात नव्हता. गोत्याच्या पोटावर, त्याच्या संसारावर आणि त्याच्या मुलाबाळांच्या भाकरीवर या लोखंडी जाळीने एक जबरदस्त आघात केला होता. महानगरपालिकेच्या नवीन आलेल्या आयुक्तांनी शहराचे सुशोभीकरण झपाट्याने करायला सुरुवात केली होती आणि नदीत पडून जेव्हा आत्महत्या होतात तेव्हा प्रशासनाचा बराच वेळ या कामात खर्च होत होता. म्हणून आयुक्तांनी हे एक पाऊल उचलून स्वतःची वाहवा केली होती. अनेक नागरिकांनी या नव्या आयुक्तांचे तोंड भरून कौतुक करायला सुरुवात केली होती. अनेक सामाजिक संघटनांनी आयुक्तांच्या मोठ्या फोटोचे बॅनर बनवून चौकात लावले होते. अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला होता. आमच्या झोपडपट्टीच्या बाजूला सुद्धा याच आयुक्तांचे अभिनंदन करणारा एक मोठा बॅनर झळकत होता. या बॅनर जवळ जाऊन उभा राहून शिव्या देणारा गोत्याही याच डोळ्यांनी पाहिला. शहराचे सुशोभीकरण झाले होते. अनेक नाले नद्या सुंदर दिसू लागल्या होत्या. शहराचा आणि देशाचा विकास झाला होता. पण या झोपडपट्टीच्या वेदना कमी झाल्या नाहीत की भूक कमी झाली नाही. तशी ती कुणाचीही होत नसतेच. आता दुःख झालं, जगणं नकोसं झालं की आत्महत्या त्याच प्रमाणात होत होत्या. पण नदीत उडी मारून आत्महत्या करणं आता लोखंडी जाळीमुळे शक्य नव्हतं. म्हणून झोपेचे गोळे खाणं, उंदीर माराचे औषध पिणे, रेल्वे खाली जाऊन पडणे, रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेणे आणि झालंच शक्य तर झोपडीत फास लावून मरणे असे मार्ग लोकांनी स्वीकारले होते. गेल्या 2 आठवड्यापासून गोत्याच्या झोपडीतून चुलीचा धूर निघाला नव्हता. त्याची चूल पेटली नव्हती. 15 दिवसापासून त्याच्या कुटुंबाचा संघर्ष हा फक्त भुकेशी चालला होता. 14 ऑगस्टची रात्र होती. दुसऱ्या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन देशात जोरात साजरा होणार होता. ए मेरे वतन के लोगो हे गाणं मी 2 दिवस सारखं प्रत्येक गल्लीत चौकात ऐकत होतो. वर्षातून 2 ते 3 दिवस हे गाणं फार वाजत असतं. माझ्या महाविद्यालयात सुद्धा झेंडा वंदनाचा कार्यक्रम होता. स्थानिक आमदारांच्या, संस्थेच्या अध्यक्षांच्या, अनेक नगरसेवकांच्या, पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थित महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या शुभ हस्ते तिरंगा फडकवला जाणार होता. या दिमागदार सोहळ्याचे सूत्रसंचालन नितीन चंदन शिवे म्हणजे मी करणार होतो. आमच्या प्राचार्यांनी माझं नाव सुद्धा पत्रिकेत छापलं होतं. मी खूप आनंदात होतो. रात्रीचे 9 वाजले होते. 14 ऑगस्टची रात्र सुरू झालेली. झोपडपट्टीतून नेहमीप्रमाणे सुकट, बोंबील आणि खारा मासा भाजल्याचा वास दरवळत होता. मी माझ्या पांढऱ्या शर्टाला इस्त्री करत बसलो होतो. आमच्या नगरपालिकेच्या शाळेत शिकणारी मुलं सगळी आमच्या झोपडपट्टीतली. सगळी पोरं 15 ऑगस्टची तयारी करण्यात दंग झाली होती आणि तेवढ्यात 2 लहान मुलांचा ठोठो बोंबलण्याचा आवाज सबंध झोपडपट्टीत घुमला. माझ्या हातातली इस्त्री त्या आवाजाने धडकन बाजूला पडली. तो हंबरडा भयंकर होता. अनेक हंबरडे मी या कानाने आजवर ऐकले होते, पण हा हंबरडा मात्र मला हादरून टाकणारा होता. तसाच बाहेर धावत आलो. हंबरडा सुरूच होता. सगळी झोपडपट्टी गोत्याच्या झोपड्यासमोर उभी असताना दिसली. गर्दीतून वाट काढत मी दारात पोहोचलो. दार उघडच होतं. वरच्या वाशाला गोत्या आणि त्याची बायको लटकत होते. दोघांनीही फास लावून आयुष्य संपवलं होतं. गोत्याची दोन्ही मुलं आई बापाच्या लोंबकळणाऱ्या पायाला घट्ट बिलगून हंबरडा फोडत होती. भुकेच्या कागदावर भाकरीचं चित्रच किती भयानक असतं हे मी पाहत होतो. गर्दी बाजूला करत मी आत गेलो आणि खालचा ओठ दातात गच्च धरून शांतपणे उभा राहिलो. माझी नजर गोत्याच्या संसारावर भिरभिरत राहिली. 2 जण पुढे आले. त्यांनी दोन्ही पोरांना उचलून बाहेर नेलं. पोरं हातपाय झाडून बोंबलत होती. काळजाला भोकं पडत चालली होती. भिंतीवर दोन्ही पोरांची दप्तरे अडकवलेली होती. त्यातल्या एका दप्तरातून कागदी तिरंगा बाहेर आलेला होता. उद्या 15 ऑगस्टसाठी याही पोरांनी तयारी केली होती. तसा हा देश यांचाही आहेच की. गोत्याच्या आणि त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर बघितलं. आतड्यातली भूक दोघांच्याही तोंडावर येऊन आक्रोश करताना दिसू लागली होती. असे कित्येक गोत्या आजही या देशात संसार नावाचा गाडा चालवत आहेत. त्यांच्या भाकरीवर रोज बलात्कार होत असतात. भुकेशी चाललेला हा संभोग संपणार नाही, पण याची दाहकता कमी होऊ शकते. मला त्या 2 दप्तरावर उद्याचा भारत दिसत होता. त्यातला तिरंगा विकासाची गाणी गात होता.
पोट भरून जेवण मिळावं अशी स्वप्न पाहणारी माणसंही इथंच आहेत आणि सोन्याच्या बंगल्याची स्वप्ने पाहणारी माणसं सुद्धा इथंच आहेत। यांच्या मधल्या दरीत फसलेला भारत मात्र मी तुम्हाला आज दाखवून दिला आहे। ही दरीच मुजवायची जबाबदारी मात्र इथल्या प्रत्येकावर आहे, हे विसरून चालणार नाही। नाहीतर असे कित्येक गोत्या त्यांच्या पत्नीसह दोरीला लटकलेले कायम दिसत राहणार आहेत। स्वातंत्र्याचं गाणं गात असताना, या देशाचं राष्ट्रगीत गाताना आणि प्रतिज्ञा म्हणताना त्यातला भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या ओळी बोलताना आपल्या काळजातून जोपर्यंत शब्द फुटणार नाहीत तोपर्यंत या देशात मानवी स्वातंत्र्याची पहाट होणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।